एक मर्यादासुद्धा पाळायला लागते. ती मर्यादासुद्धा ते विसरलेले आहे असं मला वाटतं. शेवटी मराठी माणसाच्या नावाने केवळ ज्यावेळेला निवडणुका येतील त्यावेळेला मतासाठी मराठी माणसाचं नाव घ्यायचं आणि एरवी मराठी माणसाला विसरायचं. आज मराठी मनुष्य हा थेट उपनगरामध्ये फेकला गेला आहे. वसई विरारपासून ते या बाजूने कर्जतपर्यंत आज मराठी मनुष्य फेकला गेला. त्यांच्यासाठी केलेल्या सगळ्या घराच्या स्कीम या अर्धवट राहिल्या. याला जबाबदार कोण आहे? आमचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या स्कीम सुरू झाल्या. पुन्हा एकदा मराठी मनुष्य मुंबईत परतायला सुरुवात झाली. मग त्याच्याबद्दल बोलायचं नाही, बोलताना दुसरंच काहीतरी बोलायचं. मुंबईमध्ये ज्या सुविधा झाल्या आहेत या सुविधा जणू काय आपणच केल्या अशी बोर्ड लावायची. ही कुठली नेमकी पद्धत आहे? मेट्रोचं काम तुम्ही का नाही पूर्ण करू शकला? कोस्टल रोड तुम्ही का नाही करू शकला? याची उत्तरं खरं तर लोकांना दिली पाहिजे. आज जो अटल सेतू आहे, हा अटल सेतू झाल्यामुळे संपूर्ण मुंबईचं चित्र पालटणार आहे. अनेक प्रकल्प हे या तिसऱ्या मुंबईमध्ये येऊ घातलेले आहेत. एक वेगळ्या तऱ्हेची मुंबई उभी राहते, ज्या मुंबई आरोग्यदायी आहे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे माझा दवाखाना आहे, कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, या ठिकाणी सुशोभीकरण झालेलं आहे. आज वाहतुकीची दळणवळणाची सगळी सुविधा या मुंबईमध्ये झालेल्या आहेत आणि यांनी मुंबईकर खरं तर सुखावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये झालेली गोष्ट जणू काय आपणच केली असं भासवण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. मग तुमच्या काळामध्ये त्या प्रकल्पांना गती का नाही दिली गेली? मेट्रो का रखडली? हे तर सर्वच लोकांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे बोलायचं आणि ते सुद्धा खोटं बोलायचं आणि दुसऱ्याच्या अपमानास्पद बोलायचं हे तर एवढं वाईट आहे की आमचे अमित साठम जे आहेत खरं तर कोकणातले आहेत, मी सुद्धा कोकणातला आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या नावाचं विडंबना केली गेली हे संपूर्ण कोकणाचा एका तऱ्हेने अपमानच केला गेलेला आहे. म्हणून नेहमी काहीतरी दुसऱ्याला लागेल असं बोलायचं हे याच्या पलीकडे दुसरं काहीही चाललेलं नाही आहे. आज असं म्हटलं गेलं की आमच्याकडच्या महापुरुषांना पळवून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वोच्च सन्मान हा मोदी साहेबांच्या काळामध्ये दिले गेले. आज नेव्हीचं जे बोधचिन्ह आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं बोधचिन्ह आहे. एवढा मोठा गौरव आणि प्रत्येक वेळेला अतिशय आदराने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं आणि ते राष्ट्रीय पातळीवर घेतलं जातं. याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला आहे. तो तुम्हाला नसावा याच्यावरती दुर्दैवाची बाब दुसरी कुठलीही नाही आहे. आणि म्हणून महापुरुष असतात, हे महापुरुष संपूर्ण देशाचे असतात, समाजाचे असतात, संपूर्ण विश्वाचे असतात. त्यांची महती तर झालीच पाहिजे, परंतु महापुरुषांची केवळ नावं घ्यायची आणि त्यांनी जी जपली संस्कृती, जी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याचा मात्र विसर पाडायचा हे योग्य नाही. आणि म्हणून कुठला तरी एक विषय काढायचा. बिनविरोध काय आजच झालेले नाहीत नगरसेवक, अनेक काळ बिनविरोध होत आले. स्वतः उद्धवसाहेब बिनविरोध आमदार झालेले आहेत. याचा अर्थ काय ते त्या ठिकाणी निवडणूक झालं नाही म्हणजे ते आमदार नाहीत असं बिलकुल नाही. निवडणुका या लोकशाहीमध्ये होत असतात, परंतु आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका जर बिनविरोध झाला तर त्या ग्रामपंचायतीला पारितोषिक देण्यात येतं. लोकशाहीमध्ये एकत्र येणं आणि बिनविरोध करणं हा सुद्धा एक प्रक्रियेचा भाग असतो. आपल्याकडे राजकारण असल्यामुळे हे होऊ शकत नाही, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होणं हे सुद्धा एक क्रेडिटेबल गोष्ट असते. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या नियमाला अनुसरून जर कोणी बिनविरोध आलेले असेल तर मग त्याच्यासाठी निवडणूक आयोगाला दूषण देत बसणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की ही निवडणूक ही खरं तर विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे. आणि तशी ती विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली तर मग खरा विकास मुंबईचा कोणी केला ही जनतेच्या समोर येऊ शकेल. आज जे बोललं जातं याच्यामध्ये निवडणूक आयोग आपण जर निवडून आलो तर मग ते चांगलं आणि इतर कोण निवडून येत असतील तर मग त्याला निवडणूक आयोगाला दोष देत बसायचं हे कुठेतरी एक चुकीची पद्धत आहे. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये सर्व मुंबईकरांनी, सर्व ज्या महापालिका आहेत त्याच्या नागरिकांनी एकत्र येऊन विकासाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे.
आणि विकासाच्या बाजूने महायुती आहे आणि त्याच्यामुळे महायुतीला मतदान केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. जसे कारखाने पळवले, तिथले बिझनेस पळवले, तशी प्रकार महापुरुषांना देखील पळवले जात आहे, नेत्यांना देखील पळवले जात आहे, असे आरोप आता म्हणजे एकूणच महायुतीवरती संजय राऊत करताना पाहायला मिळत आहेत. संजय राऊत बोलताना असं बोलले की गुजरातमध्ये महापुरुष झाले नाही. महापुरुष हे संपूर्ण देशाचे असतात, पण वल्लभभाई पटेल कोण होते? ते सुद्धा गुजरातमधले होते. त्याच्यामुळे गुजरात हा सुद्धा एक भारताचा अविभाज्य भाग आहे आणि ही निवडणूक मुंबईची आहे, ही निवडणूक काही गुजरातची नाही आहे. आणि त्याच्यामुळे हा जो काय प्रचार आहे याचं उत्तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिलेलं होतं आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते दिलं जाईल याची मला खात्री आहे. सी.आर. पाटील खासदार आहेत गुजरातचे, त्यांनी म्हटलं की शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते, गुजरातच्या पाटीदार समाजाचे होते. नाही, कुठल्याही महापुरुषाची जात लावणं हे अयोग्यच आहे. शेवटी त्यांनी स्टेटमेंट केलं म्हणजे त्या स्टेटमेंटचा मी त्याला पाठिंबा देईन असं बिलकुल नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे तर होतेच, परंतु संपूर्ण भारताचे होते आणि त्याच्यामुळे त्यांचा अभिमान हा प्रत्येक भारतवासियांना सुद्धा आहे. मुंबईमध्ये कोकणी किंवा मालवणी समाजाची भाषा बोलणारी लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. ठाकरे बंधूंचा प्रभाव या मालवणी लोकांवरती मुंबईतल्या होणार आहे का? तुम्ही त्यांच्याकडे जाऊन देत म्हणून त्या भागांमध्ये तुम्ही फिरणार आहात? निश्चितपणे मी फिरेन. मला एवढंच सांगायचं आहे की कोकण नेहमी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिला. शेवटी हा विचार करत असताना बाळासाहेबांचा विचार कोणी सोडला हे संपूर्ण मुंबईकरांना माहिती आहे, मराठी माणसाला माहिती आहे आणि त्याच्यामुळेच बाळासाहेबांचा विचार सोडल्यामुळे कोकणामध्ये सर्वच्या सर्व आणि बाळासाहेबांचा विचार ज्यांनी जपला त्या शिंदेसाहेबांच्या मागे आणि भाजपच्या मागे पूर्ण कोकण उभं राहिलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे कोकणी जनता ही मुंबईमध्ये सुद्धा शिंदेसाहेबांच्या बरोबर राहील याची मला खात्री आहे. सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केलेले आहेत. एकूणच महायुती म्हणून लढताय तर मग वेगवेगळे वचननामे हे का काढले जात आहेत? महापौर पदासाठीचं जे आरक्षण आहे ते अद्याप का जाहीर केलं जात नाहीये? या संदर्भातले आरोप सुषमा अंधारे करताना पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की महायुती म्हणून लढत असताना एका विचारसरणीची लोकच एकत्र आलेली आहेत आणि त्याच्यामुळे तसं असेल तर मग महाविकास आघाडीला या ठिकाणी वाऱ्यावर का सोडण्यात आलं याचं उत्तरसुद्धा त्यांनी देणं अपेक्षित आहे. ते उत्तर ते देऊ शकलेले नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महायुती ही आपल्या राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच सर्व महापालिकांच्या आणि विशेषतः मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे आणि त्याच्यामुळेच महाविकास आघाडीचं जे आज दुर्दशा झालेली आहे ती लोकांनी सुद्धा बघितली पाहिजे आणि त्याच्यामधून धडा घेऊन आपण एक शिकलं पाहिजे की आपल्याला मुंबईच्या विकासाच्या बाजूने राहिलं पाहिजे आणि मराठी माणसाला ज्यांनी परत मुंबईत आणण्याचा संकल्प करून एवढ्या मोठी ज्या गृहनिर्माण चाललेलं आहे मुंबईमध्ये याचा विचार करून सर्व मराठी लोकांनी महायुतीबरोबरच राहिलं पाहिजे आणि सर्वच लोकांनी महायुतीबरोबर राहिलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. संजय राऊत वारंवार आरोप करतायत की ड्रग्सचं कनेक्शन आहे ठाण्यामध्ये. एकनाथ शिंदेच्या घरात ड्रग्स कुठून आले आणि याबाबत नेमकी भूमिका काय असणार आहे पक्षाची? मी मगाशीच सांगितलं की त्यांची तब्येत पुन्हा एकदा तपासण्याची आवश्यकता आहे. बेलगाम बोलायचं, काहीही बोलायचं याला काहीही अर्थ नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी खरोखर पुन्हा एकदा आपली तब्येत तपासून घ्यावी आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे. प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये म्हटलं की लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाकल्या जातील. मित्र पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून तुम्ही रवींद्र चव्हाणांच्या मताशी सहमत आहात? विलासराव देशमुख हे एक राष्ट्रीय स्तरावरचे नेते होते. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काही विधान केलं असेल तर त्याला काही मी पाठिंबा देणार नाही. शेवटी अनेक वेळेला भाषणाच्या ओघामध्ये ह्या गोष्टी बोलून दिल्या जातात, परंतु ते ज्या पक्षाशी संबंधित आहेत त्या पक्षाच्या संदर्भात चव्हाण साहेबांनी हे विधान केलेलं असावं आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात विलासरावांचं नाव पुढे आलं असावं असं मला स्वतःला वाटतं. नक्कीच रहमान डके कोण आहे ठाण्याचा असा प्रश्न विचारतात संजय राऊत. मी आपल्याला आता सांगितलेलं आहे की त्यांची तब्येत पुन्हा एकदा तपासण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे बेलगाम विधानं करायची आणि कुठेही जसं आता करोनाच्या संदर्भात विधान केलं हे एवढं चुकीचं आहे आणि व्यक्तिगत पातळीवर यायचं, काही लागट बोलायचं, कोणाच्याही नावावरून त्यांची चेष्टा करायची, त्याच्या पलीकडे दुसरा काही उद्योग राहिलेला नाही कारण स्वतः काही केलेलं कर्तृत्व दाखवता येत नाही म्हणून अशा तऱ्हेचे उद्योग या ठिकाणी चालू आहेत.
सावली येथील झालेल्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईमध्ये थेट एकनाथ शिंदेचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावरती आता सुषमा अंधारे यांनी आरोप केलेले आहेत. त्यामध्ये त्यांचा सहभाग होता. मात्र कुठेतरी सत्ताधारी पक्ष म्हणून कुठेतरी या कारवाईकडे हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होता. नाही, हे संपूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी माहिती योग्य घेऊनच बोललं पाहिजे. अशा रीतीने बेलगाम आरोप करण्यामध्ये काही अर्थ नसतो. हो. सर एक ही बता दीजिए सर हिंदी में हाँ, सर हिंदी में एक्सप्लेन कर दीजिए आज का क्या प्रोसीजर है. देखिए, आज बीएमसी की इलेक्शंस हो रही है, पूरे महाराष्ट्र में इलेक्शंस हो रही है. इस वक्त जिनको अपने हारने का डर है, वहीं इलेक्शन कमीशन के बारे में कुछ बातें कर रहे हैं. तो इस तरह से जो संवैधानिक पद है, जिसको कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है, ये निवडणूक आयोग है, तो उसके बारे में ऐसी बातें नहीं होनी चाहिए. ये बातें होना ही उनके वो हार रहे इसका प्रतीक है. दूसरी चीज़ ये है कि अमित साटम जी के बारे में जो बातें की गई, जिस तरह से उनकी निंदा की गई, वो बहुत ही गलत है. मैं भी कोंकण से बिलोंग करता हूँ. ये पूरे कोंकण वर्ग के जो लोग हैं, उनका एक तरह से अपमान है. मुंबईत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर राज्यभरात देवेंद्रजी किंवा एकनाथ शिंदे हे उत्तर महाराष्ट्र असतील, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी फिरताना पाहायला मिळतात. मात्र ठाकरे बंधू जे सध्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत, ते शाखा भेटींवरती आहेत आणि कुठेतरी पिछाडीवरती आहेत या सभांमध्ये किंवा रॅलींमध्ये. ठाकरेंसाठी मुंबईच महाराष्ट्र आहे. खरं तर महाराष्ट्राचा विचार हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी केला आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचा विचार हा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार होता. त्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला आणि त्याच्यानंतरच हे स्वार्थाचं राजकारण पुढे आलेलं आहे. केवळ मुंबईमधली सत्ता, मुंबईकडे एखादी सोन्याची अंडी देणारं कोंबडी अशा रीतीने बघता कामा नये. तसं बघितलं जातं, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे. मुंबई हे तुमचं आमचं सगळ्यांचं एक मानाचा बिंदू आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचं हृदय आहे आणि त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघितलं पाहिजे. केवळ मुंबईपुरता विचार करून चालणार नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी मुंबईकडे पाहणं हे अत्यंत चुकीचं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. विलासराव देशमुख को लेकर जो बयान सामने आया है उसे आप कैसे देखते हैं? और रितेश देशमुख का ट्वीट आता है कि विलासराव देशमुख जो है सबके दिलों में जिंदा है, आदमी है. नहीं, उनके तरफ हमारा पूरा आदर है. जब इलेक्शन में कोई स्पीच हो जाता है तो उसमें कांग्रेस का जिक्र करते हुए विलासराव का वहाँ पे रेफरेंस आ गया होगा, तो उसमें उनका अपमान करने का कोई भी इंटेंशन होगा, ऐसे मुझे लगता नहीं है. इसके आपकी सहयोगी दल बीजेपी जो है वो सोशल मीडिया पर कई सारे मीम बना रहे थे. वर्षा गायकवाड़ हैं जो कैंडिडेट आ से पैसे लेने की बात कही जा रही है. तो सोशल मीडिया पर भी बहुत ही अलग तरीके से बीजेपी जो प्रचार कर रही है. देखिए, इसके बारे में मुझे ज़्यादा मालूमात नहीं है, तो इसके बारे में मैं कुछ नहीं बोल सकता, क्योंकि सोशल मीडिया पे क्या आता है इसके बारे में मुझे ज़्यादा पता नहीं है. तो इसके बारे में कुछ बात करना मैं सही नहीं समझता हूँ. एक अभी हमने देखा है कि ओवैसी जी है वो फिर से एक बार लव जिहाद का मामला उठा रहे हैं और कल नीतीश ने भी बोला है कि वो आएंगे तो नारा पड़ के लेके जाएंगे और दिखाएंगे कहाँ पर क्या होगा. तो इसको लेके फिर से एक बार सियासी मामला फिर से दरवाजा दिखाई दे रहा है. आपका क्या स्टैंड है? देखिए, उनको जो भी इन्फॉर्मेशन मिली होगी तो वो आपके सामने लाएंगे. इसके बारे में मैंने कुछ बोलना ठीक नहीं होगा, क्योंकि एक तो ये गलत चीज़ है, ऐसे नहीं होना चाहिए. अगर हो रहा है तो उसको स्टॉप करना चाहिए. सीके पाटिल ने कहा है कि शिवाजी महाराज जो है वो पाटीदार समाज के हैं और कैसे देखते हैं कि बहुत पूजनीय है महाराष्ट्र में. महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज बहुत ही पूजनीय हैं. तो इसके बारे में मुझे ऐसे लगता है कि ऐसी स्टेटमेंट नहीं आनी चाहिए. किसी भी महापुरुष का जाति का कोई उल्लेख करे तो ये गलत ही बात है. हालांकि सब महाराष्ट्र जानता है कि छत्रपति शिवाजी महाराज भोसले फैमिली को बिलोंग करते थे और उनका एक पूरा जाज्वल्य इतिहास रहा है. तो इनके बारे में ऐसी बात नहीं होनी चाहिए.
कुलाब्यामध्ये काही काँग्रेसचे उमेदवार होते किंवा अपक्ष उमेदवार होते, यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही आणि त्यावरून त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी असलेले अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील त्या उमेदवारांनी आरोप केले होते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये तिथले जे निरीक्षण अधिकारी आहेत किंवा राहुल नार्वेकर आहेत यांना क्लीन चिट दिल्यामुळे आयोग हे सत्ताधाऱ्यांचा एक म्हणजे विभाग असल्याचा जो आरोप संजय राऊत करताना पाहिला. नाही, मी आपल्याला अगोदरच सांगितलं की त्यांची तब्येत अजून पूर्ण बरी झाली नसावी, त्याच्यामुळे असे बेलगाम आरोप ते करतायत. शेवटी वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती राहते. निवडणूक आयोग नेहमीच निष्क्रियपणे काम करत असतात, त्याच्यामध्ये कोणाची बाजू घेण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही. थँक्यू. थँक्यू. आता माझं मॅडमचे काही विचार? जब हम रोड सीमेंट कॉन्क्रीटाइजेशन प्रोजेक्ट की विस्तृत जानकारी दें तो आपको पता चलेगा कि कहां था भ्रष्टाचार और कहां है अच्छा काम. एक कहावत है कि अमेरिका's roads are not good because America is rich. America is rich because American roads are good. इस रोड कॉन्ट्रैक्टर राज, उद्धव कॉन्ट्रैक्टर कार्टेल, जहां मुंबईकर अपने टैक्सेस देते रहें, कॉन्ट्रैक्टर्स पैसा कमाते रहें और आम नागरिक को सिर्फ खड्डा खड्डा खड्डा. आज हमारे नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे ने क्या काम किया है, एक खड्डे मुक्त मुंबई के लिए मैं उजागर करना चाहती हूं. बीएमसी के खड्डे मुक्त मुंबई का उद्देश्य यही है कि हर सड़क स्टेप बाय स्टेप सीमेंट कॉन्क्रीटाइजेशन और एक भव्य दूरदर्शी प्रोजेक्ट. अब तक प्रगति जो हुई है इस शहर में, जहां 1224 किलोमीटर्स है जो कॉन्क्रीटाइज करने की आवश्यकता है, वहां फेज 1 और फेज 2 में 31 मई 2025 तक फेज 1 और फेज 2 में 1385 roads where 342.74 kilometers of work is totally concretized. 771 roads where 186 kilometers is fully concretized. That means 612 roads where you have 156 kilometers junction to junction, half width, जहां पूरा काम हुआ है. इसका मतलब नहीं है कि पूरा मुंबई खड्डे मुक्त हुआ है, लेकिन जब राजनीतिक इच्छा शक्ति होती है तो शुरुआत होती है फेज 1 और फेज 2 के साथ. और पहला फेज में 397 किलोमीटर्स जहां से 6000 करोड़ खर्च हुआ है. ये टोटल प्रोजेक्ट लगभग 800 किलोमीटर का है और कुल इन्वेस्टमेंट है 13,800 करोड़. आप सब जानते हैं कि बारिश में कितने गाड़ियों की समस्या है, गाड़ियों का नुकसान होता है, एक्सीडेंट्स होते हैं. हम चाहते हैं स्मूथ फास्ट ट्रैफिक और ट्रैफिक फ्लो में सुधार. आदरणीय एकनाथ जी शिंदे ने हमारे ट्रांसपोर्ट मिनिस्टर प्रताप सरनायक जी के साथ बैठ के एक पूरा ब्लूप्रिंट बनाया है, जहां आर्थिक फायदा भी होगा, फ्यूल की बचत, व्हीकल मेंटेनेंस का कॉस्ट भी कम होगा और पर्यावरण को लेके कोई धूल आवाज नहीं, जहां एक पॉजिटिव इम्पैक्ट, टेक्निकल ट्रांसपेरेंसी. हमेशा लोग बोलते हैं कि आप एक खड्डे मुक्त इलाका तय करते हैं और वहां फिर खड्डा, एक यूटिलिटी डक्ट. तो ये यूटिलिटी डक्ट न हो, इसलिए यूटिलिटी टनल्स, जहां एमसीजीएम के इंजीनियर्स और आईआईटी मुंबई के एडवांस्ड इंजीनियर्स ने तय किया है कि आईआईटी मुंबई के थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोल हो, जहां कंस्ट्रक्शन की क्वालिटी, सेफ्टी और स्टैंडर्ड्स पे फोकस. ट्रांसपेरेंट सिस्टम, जहां पब्लिक ऑनलाइन डैशबोर्ड है, एमसीजीएम के जो वेबसाइट्स है और पब्लिक डैशबोर्ड पे कोई भी व्यक्ति कोई भी वार्ड में रजिस्टर कर सकते हैं अपना कंप्लेंट और 24 घंटे में खत्म करना, ये एक आश्वासन है.
ये कंप्लीट काम, ये ऑनगोइंग काम और मॉनसून के बाद शुरू होने वाला काम साल भर चलेगा, फेज वाइज, ताकि मॉनसून में जब बारिश होता है तो कहीं भी ये कोई प्लानिंग अथॉरिटी न बोले कि अरे अभी बारिश है तो हम काम नहीं कर सकते हैं। सो इफ यू हैव टू हैव अ होलिस्टिक सोल्यूशन, शिवसेना की भूमिका ये है कि खड्डे मुक्त मुंबई